हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये आज SRPF गट क्रमांक 9 अमरावती येथील एकूण फायनल कट ऑफ कास्टनुसार किती लागणार आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ही जे पुढे मी तुम्हाला वर्क बुक दाखवणार आहे, एक्सेल शीट, ही असणारी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथे मिळून जाईल. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला, जास्त वेळ न घालवता या बाजूला तुम्हाला एका बाजूला जाहिरात आणि दुसऱ्या बाजूला मी एक्सेल शीट दाखवत आहे. ठीक आहे, तर बघा, सुरुवातीला आपण या ठिकाणच्या जागा किती होत्या ते पाहूयात. तर या ठिकाणी टोटल जागा या 218 होत्या. त्याच्यापैकी 37 जागा या ओपनला होत्या, सर्वसाधारणला होत्या. थोडंसं जर व्यवस्थित बघितलं तुम्ही तर हा बघा, सर्वसाधारणचा कप्पा आहे. 37 जागा या ठिकाणी ओपनला होत्या. तर 37 साठी सरळ सरळ आहे, वरचे जे 37 मुलं असतील ते असणारे या ठिकाणी ओपनमध्ये सिलेक्ट होतील. तर आपण इकडे या ठिकाणी आता त्यांचे मार्क बघूयात. तर बघा, हे उतरता क्रम लावलेला आहे. SRPF गट क्रमांक 9ची ही असणारी मार्क लिस्ट आहे. वेबसाईटवर उपलब्ध आहे, आपल्या टेलिग्रामवर चॅनलवर पण PDF स्वरूपात आहे. आणि हे वर्क बुक जी आहे ती पण आता मी टाकलेली असणार आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 190 वाला पहिला, 190 वाला दुसरा आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला 37 लोक सिलेक्ट करायचे आहेत. तर 37 नंतर आता तुम्हाला इथे तुम्ही म्हणताल हे येल्लो असं का केलेलं आहे, त्याचं कारण सांगतो. शेवटला या ठिकाणी टोटल 39 मुलं, या ठिकाणी किती मुलं म्हटलं तर 39 मुले हे या ठिकाणी शेवटच्या ह्याच्यामध्ये समान होत आहेत. जागा आहेत तुम्हाला इकडे मी ऑलरेडी दाखवलेलंच होतं, 37 जागा आहेत. इथं मुलं 39 का, तर 183 नंबरचे जे मुलं आहेत 31 पासून इथं सुरू होत आहेत. याचा जरी नंबर 31 असेल तर वर या ठिकाणी एक त्या असणाऱ्या हेडलिंगमध्ये असणारी जागा गेलेली आहे. त्याच्यामुळं 30 पासून या ठिकाणी 39 पर्यंत या ठिकाणी समान मार्क आहेत. आणि ते किती आहेत तुम्ही पाहू शकता, इथं पाहू शकता या ठिकाणी. तर हे असणारे समान मार्कवाले आहेत. तर ह्याच्यामुळं तर याच्यामुळं झालं असं की या ठिकाणी हे जे 3 मुलं आहेत 183 वाले, हा एक असेल, हा दुसरा आणि हा तिसरा, हे 3 या ठिकाणी ओपनमध्ये सिलेक्ट होणार नाहीत. त्याचं कारण काय आहे, तर त्याचं कारण असणार आहे की यांची एज, कारण बाकी सगळे एजनं यांच्यापेक्षा मोठे आहेत. आणि हे जे हा 2001 वाला, त्याच्यानंतर हा 2003 वाला आणि हा 2002 वाला, हे 3 असणारे या ठिकाणी ओपनमध्ये बसणार नाहीत. यांच्या कास्टमधून हे पहिल्या नंबरवर असतील. त्याच्यामुळं ओपनचा कट ऑफ हा 183 मार्कावरच लागेल. किती मार्कावर लागेल? 183. मे बी मध्ये काही समांतर आरक्षणामुळं काही गडबड झाली तरच. तसं इथं एकच हा NTDचा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा इथं या ठिकाणी हा प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, प्रकल्पग्रस्त, त्याच्यामुळंच काही बदल झाला तर होईल. अन्यथा 183 पेक्षा कमी ओपनची लिस्ट येणार नाही. कारण या ठिकाणी जागा 37 आहेत आणि आपण 37 मुलं ऑलरेडी काढलेले आहेत. हे येल्लो करण्याचं कारण आहे की या ठिकाणी असणारी लिस्ट समाप्त होते इथं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण ओपनचा कट ऑफ पाहिलेला आहे. आता आपण कास्ट वाईज कट ऑफ पाहूयात. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण गट क्रमांक 9चा कास्ट वाईज कट ऑफ किती लागेल हे पाहणार आहोत. सुरुवात करूयात आपण EWS कास्टपासून. तर EWS कास्टमध्ये या ठिकाणी इकडं तुमच्या डाव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला EWSच्या जागा दिसत आहेत. टोटल जागा या 22 होत्या, त्याच्यापैकी 14 जागा या सर्वसाधारणला होत्या. हे EWS कॅटेगरीचे इकडं या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी इकडं EWS कॅटेगरीचे मुलं दिसत आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये हा जो येल्लो पार्ट आहे हे एवढे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत, एवढे या ठिकाणी सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत. मग या ठिकाणी कट ऑफ किती लागेल, तर कट ऑफ या ठिकाणी जो असेल तो 173 वर असेल EWSचा. 173, 14 जागांसाठी 14 मुलं येतील. तुम्ही म्हणताल वरचे 3 का घेतले नाही, हे तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे 3 का सिलेक्ट केले नाहीत. तर हे 3 ऑलरेडी ओपनमध्ये यांची असणारी सिलेक्शन होईल. त्याच्यामुळं
हे इथल्या जागा हे खाणार नाहीत. त्यांना जे बी जागा मिळतील त्या या असणाऱ्या 37 पैकी असतील 3 जागा. येते लक्षात. तर अशा पद्धतीमध्ये हा असणारा EWS कॅटेगरीचा कट ऑफ होता. चला आता समोरचा कट ऑफ आपण पाहूयात. आता पुढची कॅटेगरी पाहूयात. तर पुढची कॅटेगरी पाहण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढची कॅटेगरी आहे NTB. तर या NTBला टोटल 7 जागा होत्या, त्याच्यापैकी 6 जागा या सर्वसाधारणला होत्या. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी हा जो 183 वाला आहे, मी याला येल्लो केलेला, त्याचं कारण याचं सिलेक्शन ओपनमध्ये एजमुळे झालेलं नव्हतं, त्याच्यामुळे हा असणारा कास्टमधून बसेल. त्याच्यानंतर हा जे बाकीचे 2 आहेत 183 वाले, हे 183 वाले ओपनमध्ये बसलेले आहेत. मग त्याच्यामुळे या 6 जागा पैकी 1 जागा हा 2001 वाला खाईल आणि बाकी ज्या 5 जागा आहेत त्या 5 जागा या क्रमाने मिळतील इथपर्यंत. म्हणजे NTBचा जो कट ऑफ असेल हा कट ऑफ या ठिकाणी 180 वर असणारा लागेल. इथं पाहू शकता तुम्ही या ठिकाणी 180 वर. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा आणि हा 6वा. जसं की आपण इकडेही पाहिलंय की जागा किती होत्या, तर 6 जागा होत्या. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी पाहूयात आता. ती म्हणजे या ठिकाणी NTC. तर या NTCचा कट ऑफ किती लागलेला आहे बाबा. पहिले NTCच्या जागा बघून घ्या. इकडं NTCच्या जागा, NTCला या ठिकाणी फक्त 3 जागा आहेत सर्वसाधारण मधून. तर किती कट ऑफ लागलेला आहे ते आपण आता पाहूयात. तर NTC बघा, NTC या ठिकाणी तुम्हाला इथं दिसेल. या ठिकाणी हा तिन्ही मुलं 181 वर आहेत. हे 190 वाला आणि 185 वाला हे 2 असणारे त्या ठिकाणी ओपन मध्ये सिलेक्ट होतील. तर हे जे 181 वाले 3 आहेत हे असणारे यांच्या कास्ट मधून सिलेक्ट होतील. 181 वेटिंगवर 180 पासून सुरुवात होईल. पण याच्यामध्ये पुढे जाऊन त्या ठिकाणी हे जे मुलं लागलेले आहेत इथं, हे जर त्या ठिकाणी जिल्हा पोलीस मध्ये लागले तर या ठिकाणच्या SRPFच्या जागा खाली होत्या, त्याच्यामुळे हा कट ऑफ अजून खाली जातो. त्याच्यामुळं आताच गिव्ह अप करू नका, होप सोडू नका. कमीत कमी पूर्ण जिल्ह्याच्या लिस्ट लागेपर्यंत SRPFच्या खूप साऱ्या लिस्ट असणाऱ्या खालीवरी होणार आहेत. त्याच्यामुळं जो फॉर्म भरताना मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर आणि ईमेल ID चालू असू द्या. तुम्ही जर वेटिंगवर असणार तर नक्की तुम्हाला असणारं त्या ठिकाणी बोलवण्यात येईल. ठीक आहे. चला पुढचं पाहूया. त्या ठिकाणी NTD कॅटेगरी. तर NTD कॅटेगरीच्या जागा बघा इकडं. NTD कॅटेगरी, तर NTD कॅटेगरीसाठी 2 जागा होत्या आणि 2ला 2 सर्वसाधारण नोंदल्या होत्या. आणि यामुळे या ठिकाणी बघा हा 186 आणि 184 हा ओपन मध्ये गेलेला आहे आणि हा 180 आणि 178 वाला हा कास्ट मधून बसेल. म्हणजेच NTDचा कट ऑफ हा 178 वर लागलेला आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी पाहूयात आपण आता. बघा पुढची कॅटेगरी OBC. तर OBCच्या सुरुवातीला इकडे तुम्हाला मी जागा दाखवून देतो. OBC इमाव टोटल 51 जागा होत्या, त्याच्यापैकी 28 जागा या ठिकाणी कास्ट मधून होत्या. आता 28 मुलं या ठिकाणी मी मुलांच्या नावापुढं हायलाईट केलेलं आहे. तर या हायलाईट मध्ये मला असं दिसून येतंय, ही जे वर्कबुक आहे तुम्हाला मिळून जाईल ना, टेलिग्राम चॅनलवर मिळेल. ठीक आहे. चला तर 28 जागा जर भरल्या तर 28 जागा यानुसार इथं कट ऑफ संपतोय 180 वर. आता ह्याच्यामध्ये बघा हे मी खालचे मुलं लागत नाहीत असं अजिबात म्हणत नाही. आता याच्यामध्ये जे मी येल्लो केलेलं आहे इथं मी डेट ऑफ बर्थचा विचार केलेला नाहीये. त्याच्यामुळे हे जे वरचे मुलं आहेत, जसं का हा 2003 वाला इथं दिसतोय, हा 2003 वाला जो आहे तो खाली घसरू शकतो का, कारण याच्यापेक्षा हा 99 वाला मोठा आहे ना. आलं लक्षात. हे जे खालचे मुलं आहेत हे 180 वरचे जे मुलं आहेत हे मुलं वर जातील. ह्या लाईन मध्ये केलेले मुलं जे 180 आहेत ते खाली घसरतील. त्याचं कारण काय की तुमचं एज या ठिकाणी महत्वाचं आहे. आलं लक्षात. एज जे मोठे असतील त्यांना सर्वप्रथम प्राधान्य दिल्या जातंय. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा की इथं मी तुमचे नावं येल्लो मध्ये केलेत म्हणजे तुम्ही लागले असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही, कारण मी या ठिकाणी एजचा विचार केलेला नाही. त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा, जसं की हे खालचे 1999 आहे, त्याचबरोबर 1997 वाला आहे, हा 1999, हे 3 वर जातील. मग ह्याच्यातले जे लहानवाले, जसं की मला सर्वात लहान इथे एक 2003 वाला दिसतोय. त्याच्यानंतर वर अजून बघितलं
2004 वाला आहे, इथं एक या ठिकाणी पाहू शकता, हा 2004 वाला आहे, वर एक 2003 वाला आहे. तर हे खाली घसरतील आणि हे जे सिनियर लोक आहेत हे समोर. तर एकंदरीत कट ऑफ मात्र तेवढाच असेल. किती असेल? 180. मग तुम्ही म्हणणार हे जे 2004 वाले 3 वाले आम्ही काय गुन्हा केला बा, आम्ही तर त्यांच्याच एवढे मार्क घेतले. बरोबर आहे. आणि तुम्ही आताही होप सोडू नका. कारण त्या ठिकाणी हे जे SRPF ची लिस्ट आहे, SRPF मधून बरेचसे मुलं जिल्हा पोलीसला पण सिलेक्ट होतात आणि मग ते जिल्हा पोलीस जॉईन करतात, SRPF जॉईन करत नाहीत. त्याच्यामुळं तुम्ही वेटिंगवर राहिले तर तुम्हाला एक बढिया चान्स आहे. त्याच्यामुळं आताच काही आपण नाही लागलो असा निगेटिव्ह थिंकिंग किंवा निगेटिव्ह विचार करूच नका. चला पुढची कॅटेगरी पाहूयात. ओबीसी नंतर SBC कॅटेगरी येईल. ओबीसीच्या भरपूर विद्यार्थ्यांनी असणारा पेपर दिलेला होता. भरपूर सारे विद्यार्थी या ठिकाणी चांगले मार्क घेतलेले आहेत, पण जागा या ठिकाणी 28च असल्यामुळं त्यांचं सिलेक्शन झालं नाही. एवढं काही त्या ठिकाणी असणारं एक परीक्षा आपलं जीवन ठरवू शकत नाही. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी जसं मी तुम्हाला म्हटलं SBC. तर SBC कॅटेगरीला इकडं जागा बघा, या ठिकाणी SBC विमाप्र टोटल 5, त्याच्यापैकी 4 सर्वसाधारणला 4च मुलं सिलेक्ट होतील SBCचे. ते 1 2 3 4 175 वर असणारा SBCचा कट ऑफ लागेल. SBC 175 या ठिकाणी लागेल. चला जास्त वेळ न घालवता पुढची कॅटेगरी पाहूयात. SC कॅटेगरी या ठिकाणी. तर या SC कॅटेगरीला टोटल जागा पहिले इकडे बघा. SC कॅटेगरी म्हणजे अनुसूचित जाती. तर अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारणच्या जागा या 18 होत्या. टोटल 28 जागा. 28 जागासाठी मी 28 मुलं इकडे सिलेक्ट केलेले आहेत का? बिलकुल. वाटलं तर मोजून घ्या. सॉरी 18 मुलं, कारण 28 पैकी 18 सर्वसाधारणतः 18च सिलेक्ट केलेले आहेत. तर या 18 मुलं 18 जागांसाठी किती कट ऑफ लागलेला आहे? तर 176. आता परत एक वेळ सांगतो, इकडं जर समजा जसं हा 176 वाला मला इथे 1995 वाला दिसतोय, हा बघा, हा या ठिकाणचा. तर हा वर जाईल आणि ज्याचं एज कमी आहे, जसा हा 99 वाला आहे, हा 99 वाला खाली घसरल आणि तो 97 वाला त्याच्यापेक्षा. मग आता हा 2 12 97 आणि हा 6 5 97. तर हा 6 5 97 वालाच सॉरी 95 वाला आहे, वर जाईल. 2 12 1997 आणि 6 5. तर हा 6 5 वालाच राहील. त्याच्यापेक्षा अजून कोणी 96 वाला वगैरे असेल तर तो वर जाईल, पण 96 वाला दिसत नाही, त्याच्यामुळं हाच असणारा या ठिकाणी सिलेक्ट होईल. SC किती लागेल कट ऑफ? तर SCचा फिक्स आहे. SCचा लागेल 176 मार्कावर असणारा कट ऑफ लागेल. चला पुढची कॅटेगरी पाहूयात. SC-BC या ठिकाणी कॅटेगरी आहे. तर SC-BCला टोटल जागा किती होत्या? त्या जागा आपण या ठिकाणी पाहूयात. तर या असणारे SC-BC कॅटेगरीसाठी टोटल 14 जागा होत्या सर्वसाधारणच्या. एकूण जागा या 22 होत्या. तर SC-BC साठी किती कट ऑफ लागलाय बाबा? SC-BC तर SC-BC साठी 14 जागासाठी या ठिकाणी 175 वर कट ऑफ लागलेला आहे. SC-BC 175. इथं वयाचा काही घोळ नाहीये, कारण 175च्या नंतर वेटिंग लिस्ट 174 वर आहे, पण वेटिंग खुलू शकते जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. SC-BC 175. चला पुढचं पाहू. त्याच्यानंतर आता कॅटेगरी ST कॅटेगरी. तर ST कॅटेगरीसाठी पहिल्यांदा आपण जागा पाहूयात. जागा किती होत्या? ST कॅटेगरी म्हणजे अनुसूचित जमाती. टोटल जागा 13. त्याच्या कॅटेगरीसाठी टोटल जागा या 7. तर तुम्ही म्हणताल हा 183 वाला तर तुम्ही ओपन मध्ये सांगितला होता, इथं कसं काय आला? 183 मी जसं सांगितलं याचे यस तिकडे बसलेलं नव्हतं, त्याच्यामुळं हा इकडे आला. आलं लक्षात? तर टोटल 7 मुलं इथं सिलेक्ट होतील. तर 7 मुलांनुसार या ठिकाणी ST कॅटेगरीचा कट ऑफ हा 174 मार्कावर लागेल. आलं लक्षात? चला पुढची कॅटेगरी पाहूयात. VJA कॅटेगरी, शेवटची कॅटेगरी. VJA जागा होत्या 3 आणि 3ला 3 सर्वसाधारणला होत्या. यानुसार 179 वर या VJA कॅटेगरीचा असणारा कट ऑफ लागेल. 179. आलं लक्षात? अशा पद्धतीने आपण SRPF गट क्रमांक 9 च्या सर्व कास्टनुसार कट ऑफ पाहिलेला आहे सर्वसाधारणचा. बाकी आता तुम्ही इथं मला एक प्रश्न विचारू शकता, तो म्हणजे असा की सर बाकी असणारे हे जे समांतर आरक्षण आहेत, या समांतर आरक्षणानुसार असणारा कट ऑफ किती लागेल? जसं या ठिकाणी खेळाडू आहे, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, माजी सैनिक आहे, अंशकालीन पदवीधर, पोलीस पाल्य आणि होमगार्ड. तर हे सर्व असणारं काढणं थोडंसं
खूप कठीण म्हणण्यापेक्षा वेळ खाऊ असणारी पद्धत आहे, त्याच्यामुळं तेवढा वेळ त्याच्यामध्ये सध्या असणारा नाही आहे माझ्याकडे. म्हणून मी असणारं एक तुम्हाला सजेशन देईल की थोड्याच दिवसात म्हणजे 2 ते 3 दिवसात पुढची लिस्ट असणारी लागून जाईल. टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आणि जोही आता कट ऑफ लागेल त्याच्यापेक्षा नंतर अजून हा कट ऑफ खाली घसरणार, कारण भरपूरशे मुलं जिल्हा पोलीस निवडतील. आलं लक्षात? ठीक आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. त्याचबरोबर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे समर्थ अकॅडमी भंडारा, तिथं तुम्हाला ही वर्कबुक, वर्कशीट, एक्सेलची जी आहे ती मिळून जाईल. ते तुम्ही डाउनलोड करून स्वतः पाहू शकता. आणि शेवटचं ते म्हणजे असं की आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ह्याला जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. असे व्हिडिओ तुमच्यासाठी मी नेहमी आणत असतो. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं जरा सबस्क्राईब मारून घ्या. धन्यवाद. टेक केअर.